Hello all, welcome to the DKD Yashwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. In previous lecture, we gone through the various authorities under the Industrial Dispute Act 1947. In this lecture, we are going to cover the points, that is the Minimum Wages Act 1948, fixation and revision of minimum wages, the Payment of Wages Amendment Act 2017 from the chapter number 5, that is Legislative Act. The Minimum Wages Act 1948. आता वेजेसचा अर्थ काय? वेतन किंवा जो कामाचा मोबदला आहे तो. आता एम्प्लॉई ला काय मिळत असतो? वेजेस मिळत असतात किंवा त्याचा पगार मिळत असतो. मग त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या अंडर कायदा असणार आहे. त्याला काय म्हणणार? द मिनिमम वेजेस ऍक्ट 1948. म्हणजे जर समजा एक कामगार काम करतोय एका इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, तर त्याचं मिनिमम वेज किंवा मिनिमम वेतन ठरलेलं असणार आहे. त्यासाठी सुद्धा हा कायदा आहे. ऑब्जेक्टिव्ह: टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉयटेशन ऑफ द एम्प्लॉईज और वर्कर्स, दिस ऍक्ट एम्स ऍट फिक्सिंग मिनिमम वेजेस विच दे मस्ट गेट. म्हणजे एक्सप्लॉयटेशनचा अर्थ काय? की अन्याय जो होणार आहे वर्करांच्या वरती तो होऊ नये यासाठी ह्या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम वेतन कामगारांना किंवा एम्प्लॉईजना किती असावं या संदर्भात ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द ऍक्ट: द ऍक्ट लेज डाउन फॉर अ फिक्सेशन ऑफ अ मिनिमम टाइम rate of wages, a minimum piece rate and overtime rate, classes of work for adult children etc. आता aspects काय काय आहेत किंवा यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे ऍक्ट मध्ये की जो पगार असणार आहे तो पगार काय असणार आहे? एक तर टाइम बेसिस असला पाहिजे. त्या टायमिंग म्हणजे 1 तासासाठी किती असावा, 2 तासासाठी किती असावा, 8 तासासाठी किती असावा, ह्याप्रमाणे किंवा पीस रेट. समजा एक कामगार एक प्रोडक्ट तयार करतो किंवा एक पीस तयार करतो, त्या पीस मागे सुद्धा त्याचा पगार ठरला पाहिजे. त्याचबरोबर ओव्हरटाइम साठी किती पगार द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर क्लासेस ऑफ वर्क म्हणजे जे काम असणार आहे, कामाचं स्वरूप असणार आहे, त्यामध्ये पण डिवायडेशन असणार आहे. प्रत्येकाचं काम वेगळं असणार आहे. त्या कामानुसार सुद्धा त्याला पगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर अडल्टला म्हणजे 18 वर्षावरील जे कामगार आहेत त्यांना किती पगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर जे चिल्ड्रन्स आहेत, चिल्ड्रन म्हणजे काय, 14 ते 18 वयामध्ये जे कामगार असणार आहेत त्यांना किती पगार मिळाला पाहिजे या संदर्भात हा ऍक्ट केलेला आहे. द मिनिमम वेज मे कन्सिस्ट ऑफ ए बेसिक रेट ऑफ वेजेस अँड कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस. आता हे पगार ज्यावेळी ठरवणार आहे ते पगार ठरवताना द कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस, कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, जीवनावश्यक वस्तूंसाठी किंवा जीवन जगण्यासाठी किती मिनिमम खर्च असणार आहे हे दृष्टिकोनात ठेवूनच त्यांचा पगार ठरवला पाहिजे. वेजेस शाल ऑर्डिनरली बी पेड इन कॅश. आता समजा पगार जर कमी असेल तर तो जो पगार आहे किंवा वेतन आहे ते कॅश मध्ये कामगाराला दिलं पाहिजे. The act empowers the appropriate government to fix number of working hours in a day, a weekly holiday and payment of the overtime wages. आता हा ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे की जो कामगार आहे काम करणारा त्याचे वर्किंग आवर्स ठरले पाहिजेत. म्हणजे तासाचे म्हणजे कामाचे तास, दिवसात तो किती तास काम करणार आहे. त्यानंतर वीकली हॉलिडे म्हणजे आठवड्यातून त्याला एक सुट्टी असणार आहे. आणि त्याचबरोबर जे ओव्हरटाइम करणार आहे तो कामगार त्यासाठी त्याला किती वेतन दिलं पाहिजे ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे किंवा त्या प्रकारचे गाईडलाईन्स ह्या ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. द एम्प्लॉयर इज रिक्वायर्ड टू मेंटेन रजिस्टर अँड ऑफिस रेकॉर्ड इन प्रॉपर मॅनर. आता जे पगार देणार आहे एम्प्लॉयर एम्प्लॉईजना किंवा वर्करना, तर ते कुठल्या बेसिसवरती देणार आहे की त्यांचं जे रजिस्टर आहे किंवा त्यांचे अटेंडन्स प्रमाणे त्याला ते पगार मिळणार आहे. त्या प्रकारचा रजिस्टर, अटेंडन्स किंवा ऑफिसचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं पाहिजे. इन्स्पेक्टर्स मे बी अपॉइंटेड टू हिअर अँड डिसाइड क्लेम्स अरायझिंग ड्यू टू पेमेंट ऑफ लेस दॅन मिनिमम वेजेस. आता ह्या ऍक्ट मध्ये एक इन्स्पेक्टर सुद्धा असणार आहे. तो इन्स्पेक्टर काय करणार आहे, समजा कुठं जरी असं अन्याय होत असेल वर्करांच्या वरती की त्याला ह्या ऍक्ट पेक्षा कमी पगार मिळत असेल किंवा त्यांच्या कामापेक्षा जर कमी पगार मिळत असेल तर त्या इन्स्पेक्टरनं त्या एम्प्लॉयर विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. द पेनल्टीज शाल बी इम्पोज्ड फॉर व्हायोलेटिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट.
मग इन्स्पेक्टर काय करणार आहे, जो एम्प्लॉयर आहे जो कमी पगार देतो वर्करांना त्याच्या विरुद्ध दंड किंवा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. नेक्स्ट, द फिक्सेशन अँड रिव्हिजन ऑफ मिनिमम वेजेस. आता फिक्सेशन करायचं आहे किंवा मिनिमम वेजेस कुठल्या बेसिसवरती फिक्स करायचं आहे किंवा जो वेतन आहे किंवा जो पगार आहे वर्करला जो द्यायचा आहे त्याचं फिक्सेशन कसं करायचं आहे किंवा ते रिव्हिजन कसं करायचं आहे. रिव्हिजन म्हणजे काय, समजा एक मी पगार आता ठरवला की ह्या वर्षापासून एवढा पगार, तर तो कंटिन्यू तसाच राहणार नाहीये 10 वर्षापर्यंत किंवा 15 वर्षापर्यंत किंवा तो रिटायर होईपर्यंत तेवढाच पगार त्याचा राहणार नाहीये. त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. म्हणून वाढ व्हायचं कारण म्हणजे वाढ का झाली पाहिजे, कारण की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे किंवा खर्च जे आहे ते खर्च वाढत जाणार आहे वर्षाला. त्यामुळे जो पहिल्या वर्षासाठी जो पगार आहे तोच कंटिन्यू नसणार आहे, त्यामध्ये चेंजेस होत राहणार आहेत दरवर्षी. मग तिचं रिव्हिजन सुद्धा केलं पाहिजे किंवा ते चेंज सुद्धा त्यामध्ये केलं पाहिजे. म्हणून काय म्हटलंय, फिक्सेशन अँड रिव्हिजन ऑफ मिनिमम वेजेस. म्हणजे एकतर त्याचा पगार फिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये बदल किती वर्षानंतर करायचं आहे ते पण मेन्शन केलेलं आहे. Appropriate government shall fix the minimum rates of wages for persons employed. आता गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंटने काय ठरवलं पाहिजे की मिनिमम वेजेस किती असलं पाहिजे किंवा मिनिमम वेतन त्या कामगाराला किती मिळालं पाहिजे. Second, appropriate government shall review at interval not exceeding 5 years the minimum rates of wages so fixed and revise the minimum rates. आता गव्हर्नमेंटची जशी जबाबदारी आहे की ते जे मिनिमम वेजेस आहेत किंवा मिनिमम पगार जे आहे ते ठरवायचं, त्याचबरोबर त्याचं रिव्हिजन सुद्धा किंवा त्यामध्ये चेंजेस सुद्धा करायचे आहेत. मग ते चेंजेस जे आहेत ते 5 वर्षा आतच करायचे आहेत. समजा आता पहिल्या वर्षी तो एक एम्प्लॉई जॉईन झालाय तर 5 वर्षासाठी त्याला कंटिन्यू तोच पगार मिळणार असं नाहीये, तर 5 वर्षा आत त्यामध्ये रिव्हिजन सुद्धा केलं पाहिजे किंवा त्यामध्ये चेंजेस सुद्धा केले पाहिजे. In fixing of revision rates of wages, different minimum rates of wages be fixed for different employments. म्हणजे आता फिक्स करताना किंवा पगार ठरवताना किंवा त्यामध्ये रिव्हिजन करताना एक तर कामाचं स्वरूप लक्षात ठेवलं पाहिजे. डिफरंट क्लासेस ऑफ वर्क अँड फॉर अडल्ट्स. आता कामाचं स्वरूप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील. मग आता अडल्ट्स असतील, अडल्टची कामं वेगळी असणार आहेत, चिल्ड्रनची कामं वेगळी असणार आहेत, ठीक आहे. किंवा शिकाऊ कामगार असेल तर त्याच्यासाठी वेतन वेगळं असणार आहे. मिनिमम रेट्स ऑफ वेजेस मे बी फिक्स्ड आयदर बाय हावर, बाय डे, बाय मंथ और अदर लॉंगर वेज पिरियड ऍज मे बी प्रिस्क्राइब्ड. आता त्यानंतर आणि वेजेस ठरवताना काय ठरवलं पाहिजे की तासानुसार पगार द्यायचा आहे की दिवसानुसार पगार द्यायचा आहे की मंथली द्यायचा आहे की इयरली द्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे एकतर पगार फिक्स करताना काय काय लक्षात ठेवलं पाहिजे, एक तर काय असणार आहे त्याचं कामाचं स्वरूप कुठला असणार आहे, त्याचबरोबर अडल्ट काम करतोय का चिल्ड्रन काम करतोय त्यानुसार पगार ठरला पाहिजे. त्यानंतर एका तासासाठी पगार ठरवायचा आहे, आवरली बेसिस वरती पगार ठरवायचा आहे का डेली बेसिस वरती पगार ठरवायचा आहे की मंथली ठरवायचा आहे काय इयरली ठरवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे वेजेसचं किंवा वेतन फिक्स करताना. For fixing or revising minimum rates of wages, the appropriate government shall appoint committees and subcommittees. म्हणजे आता फिक्स करताना गव्हर्नमेंटची जबाबदारी काय असणार आहे की मिनिमम वेजेस पगारांचं किंवा एम्प्लॉईजचं फिक्स करायचं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे की कमिटीज आणि सब कमिटीज फॉर्म करणार आहे. पेमेंट ऑफ मिनिमम वेजेस. आता वेजेसचं पेमेंट कसं करायचं आहे. मिनिमम वेजेस शॅल बी पेएबल इन कॅश. समजा कमी पगार असेल तर ते पगार जो आहे तो कॅश मध्ये पे करायचा आहे. अँड एम्प्लॉयर शॅल नॉट पे लेस दॅन द मिनिमम वेजेस आर फिक्स्ड. आता एम्प्लॉयरची काय जबाबदारी असणार आहे, जे मिनिमम वेजेस किंवा मिनिमम जे वेतन ठरलेलं आहे त्यापेक्षा कमी द्यायचं नाहीये, हे एम्प्लॉयरला सक्तीचं असणार आहे. जे मिनिमम वेजेस आहे त्यापेक्षा जास्तच त्याला पगार किंवा वेतन द्यायचं आहे किंवा त्या प्रमाणात ठरल्याप्रमाणे वेतन द्यायचं आहे. The government may fix number of working hours in a day, provide a day for rest in every period of 7 days. आता गव्हर्नमेंटचं आधीच असं म्हटलं की गव्हर्नमेंटची पण जबाबदारी असणार आहे किंवा गव्हर्नमेंटने ठरवलेलं असणार आहे की या आठवड्यामध्ये किती दिवस काम करायचं आहे आणि कधी वीकली हॉलिडे द्यायचं आहे. If an employee does 2 or more classes of work, each having different minimum wage rate, he shall get payment in respect of time spent in each class of work. आता समजा एम्प्लॉई वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असेल फॅक्टरीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असताना
त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा पगार असेल किंवा प्रत्येक कामाचा पगार वेगळा असेल तर त्यावेळी पगार देताना काय करायचं आहे की वेगवेगळ्या कामासाठी त्याने किती तास दिलेला आहे त्याप्रमाणे त्याचा पगार कन्सिडर केला पाहिजे. मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स. आता हे जे समजा रेकॉर्ड ठेवायचा आहे किंवा पगार कुठल्या बेसिसवरती त्या कामगाराला द्यायचा आहे तर एव्हरी एम्प्लॉयर शॅल मेंटेन रजिस्टर अँड अदर रेकॉर्ड्स गिव्हिंग डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज, नेचर ऑफ वर्क परफॉर्म्ड बाय देम, wages paid to them, receipts given by them, etc. in such form as may be prescribed. म्हणजे काय की त्याचा रेकॉर्ड कसं ठेवायचा आहे किंवा कुठल्या बेसवरती त्याला वेतन द्यायचं आहे की एम्प्लॉयरने काय केलं पाहिजे एक प्रकारचं रजिस्टर मेंटेन ठेवलं पाहिजे किंवा रेकॉर्ड मेंटेन ठेवलं पाहिजे की त्यामध्ये सगळं म्हणजे इन आउट म्हणजे तो कामगार कधी कामावरती आला, कामगार कधी गेला या प्रकारचं जर रजिस्टर असेल तर त्याच्यावर काय करणार आहे तो इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये किती तास काम केलाय आणि त्यानुसार त्याला पगार किती दिला पाहिजे. इन्स्पेक्टर अँड देअर पॉवर्स. आता गव्हर्नमेंट काय करणार आहे की हे ह्या ऍक्ट नुसार काम होतं का नाही किंवा हे मिनिमम वेज ऍक्ट जे आहे त्या पद्धतीनं कामगारांना पगार मिळतं का नाही किंवा एम्प्लॉईजना पगार मिळतं का नाही त्यासाठी इन्स्पेक्टर नेमणार आहे ते सगळ्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. Appropriate government may appoint inspector for the purpose of this act. The inspectors shall have the following powers: to enter at all reasonable hours any premises for examining registers, records of wages, etc. मग आता इन्स्पेक्टरला कोण नेमणार आहे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटचं रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचे पॉवर काय असणार आहे की कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्या पण फॅक्टरीमध्ये तो जाऊन जे कामगारांचं रजिस्टर आहे किंवा त्याला मिळणारा जो पगार आहे ते चेक करू शकतो. टू एक्झामिन एनी पर्सन. आता फॅक्टरीमध्ये तो कुठल्या पण व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो किंवा त्याची म्हणजे माहिती घेऊ शकतो. टू सीज रिलेव्हंट रेकॉर्ड्स इन रिस्पेक्ट ऑफ अन ऑफेन्स. जर समजा त्या इन्स्पेक्टरला वाटलं की जे ऍक्ट प्रमाणे ठरलेलं आहे किंवा मिनिमम वेजेस जे ठरलेले आहेत त्या पद्धतीने समजा कामगाराला पगार मिळत असेल तर तो ती फॅक्टरी सुद्धा सील करू शकतो किंवा ते रेकॉर्ड सुद्धा कलेक्ट करून त्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. क्लेम्स. An employee, an official of registered trade union on behalf of the employee or an inspector can apply to the authority appointed by appropriate government to hear the decide claims. आता समजा की कामगाराला जर ऍक्ट प्रमाणे जर पगार मिळत असेल किंवा मिनिमम वेजेस जे गव्हर्नमेंटने ठरवलेले आहेत त्याप्रमाणे जर पगार मिळत असेल किंवा त्यापेक्षा कमी मिळत असेल तो काय करू शकतो क्लेम करू शकतो की मला हा जो पगार आहे हा पगार ऍक्ट प्रमाणे मिळत नाहीये किंवा तिथलं जे युनियन आहे जे कामगारांचं युनियन आहे ते सुद्धा तक्रार करू शकतात किंवा इन्स्पेक्टर जो आहे इन्स्पेक्टर सुद्धा तक्रार करू शकतो अथॉरिटीकडे किंवा गव्हर्नमेंटकडे तक्रार करू शकतो. अरायझिंग आउट ऑफ पेमेंट ऑफ लेस दॅन मिनिमम वेज रेट. मग क्लेम कधी करू शकतो समजा पगार जो आहे तो ठरल्याप्रमाणे मिळत नाहीये इन रिस्पेक्ट ऑफ वेजेस ऍट ओव्हर टाइम रेट. ओव्हर टाइमचं त्याला पगार मिळत नाहीये. इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ रिन्युमरेशन फॉर डेज ऑफ रेस्ट. समजा आता आधी गव्हर्नमेंटने किंवा ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे की समजा आठवड्यामधले 6 दिवस त्याला काम करायचं आहे कामगारला आणि 1 दिवस सुट्टी द्यायचा आहे. जर समजा जो मालक आहे तो काय केला की 6 दिवसाचाच पगार दिला आणि जे सुट्टी आहे सुट्टीचा पगार दिला नाही तर या केसमध्ये सुद्धा तो जो कामगार आहे तो क्लेम करू शकतो. If employee stand is found correct, the employee shall get extra amount plus a compensation. समजा त्यानं एम्प्लॉईनं क्लेम केलं किंवा कामगारानं क्लेम केलं की जो मालक आहे कंपनीचा किंवा एम्प्लॉयर जो आहे तो पगार ठरल्याप्रमाणे देत नाहीये किंवा ऍक्ट प्रमाणे तो पगार देत नाहीये आणि समजा हे जे आरोप आहेत ते आरोप जर सिद्ध झाले किंवा ते करेक्ट आले तर त्या कामगारला त्याचा जो पगार आहे तो पगार एक्स्ट्रा अमाऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर त्याला कॉम्पेन्सेशन सुद्धा मिळणार आहे. इफ एम्प्लॉईज ऍप्लिकेशन इज फाउंड फॉल्स ही मे बी पेनलाइज्ड टू पे टू द एम्प्लॉयर. समजा हा जो गुन्हा आहे समजा कामगारानं एम्प्लॉयर विरुद्ध किंवा त्या मालकाविरुद्ध जर आरोप केला आणि समजा तो आरोप चुकीचा ठरला तर त्यासाठी वर्करला सुद्धा शिक्षा होऊ शकते किंवा त्याला दंड होऊ शकतो. द पेमेंट वेजेस ऍक्ट 2017. आता हा जो
कायदा आहे ह्या कायद्यामध्ये चेंजेस सुद्धा केलेले आहेत. कधी 2017 साली या कायद्यामध्ये चेंज केलेले आहेत. ते कशासाठी केलेले? द पेमेंट वेजेस ऍक्ट किंवा द पेमेंट वेजेस अमेंडमेंट ऍक्ट 2017 चेंजेस द मेथड ऑफ पेमेंट ऑफ वेजेस टू द एम्प्लॉईज. म्हणजे जे वेजेसचं किंवा वेतन द्यायचं जे मेथड आहे, वेजेस द्यायचं जे मेथड आहे कामगारांना किंवा पगार द्यायचं जे मेथड आहे कामगारांना, ते 2017 ऍक्टच्या ऍक्ट मध्ये चेंजेस केलेले आहेत. त्या संदर्भात चेंज केलेलं आहे. नाउ द एम्प्लॉयर कॅन पे वेजेस टू इट्स एम्प्लॉईज बाय द फॉलोइंग मोड्स. मग आता जो एम्प्लॉयर आहे, ठीक आहे, तो एम्प्लॉईना पगार कुठल्या पद्धतीने देऊ शकतो किंवा कुठल्या मेथडने देऊ शकतो? एकतर इन कॉइन ऑर करन्सी नोट्स, एकतर नोट्स देऊन किंवा कॅश देऊन तो करू शकतोय. बाय चेक, एम्प्लॉयर काय करू शकतो किंवा मालक काय करू शकतो? जो पगार आहे तो पगार कामगारांना चेकच्या स्वरूपात देऊ शकतो. बाय क्रेडिटिंग देम इनटू हिज बँक अकाउंट, समजा कामगार काय करू शकतो किंवा मालक काय करणार आहे की डायरेक्टली जो कामगार आहे त्या कामगाराच्या बँकच्या खात्यामध्ये सुद्धा त्याचा पगार सोडणार आहे. म्हणजे 2017च्या ऍक्ट प्रमाणे किंवा जे चेंजेस केलेले आहेत किंवा अमेंडमेंट जे केलेलं आहे ते काय केलेलं आहे की तो जो मालक आहे तो मालक कुठल्या मेथडनं पगार करू शकतो कामगारांचं? एकतर काय करू शकतो? बाय कॅश, बाय चेक, और डायरेक्टली क्रेडिटिंग द अमाउंट और वेजेस इनटू वर्कर्स बँक अकाउंट. म्हणजे बँक अकाउंट मध्ये डायरेक्टली तो ट्रान्सफर करू शकतो त्या वर्करचा पगार. द रिलेव्हंट गव्हर्नमेंट मे नोटिफाय एस्टॅब्लिशमेंट्स whereby the employer should pay the wages only by checks or crediting the wages in employee's bank account and not through by cash. मग आता यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटने असं पण ऑर्डर काढलेलं आहे की जे पगार आहे ते कशामध्ये पे करा म्हणून सांगितलं. एकतर चेक न पे करा किंवा बँक अकाउंट मध्ये वर्करांच्या डायरेक्ट पैसे सोडायचे आहेत. ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. आता समजा की जो एम्प्लॉयर आहे आणि एम्प्लॉयर तो एम्प्लॉईजना पगार ऍक्ट प्रमाणे देत नसेल, ठीक आहे, तर त्यासाठी सुद्धा दंड आहेत. त्यासाठी सुद्धा त्याच्या एम्प्लॉयर वरती गुन्हा दाखल होऊ शकतो. अँड एम्प्लॉयर हू कॉन्ट्राव्हेन्स एनी प्रोव्हिजन of the act be punishable with fine extending up to ₹500 and imprisonment for a term up to 6 months or both. मग काय होऊ शकतं की समजा एम्प्लॉयर जो आहे तो कामगारांना ठरल्याप्रमाणे जर पगार देत नसेल, की ऍक्ट मध्ये जर ठरलेलं आहे त्याप्रमाणे जर पगार देत नसेल तर त्या एम्प्लॉयरला किंवा त्या मालकाला ₹500 दंड होऊ शकतो आणि 6 महिन्याची जेल सुद्धा होऊ शकते. In this lecture, we covered the point like the Minimum Wages Act 1948, the Fixation and Revision of Minimum Wages, and the Payment of Wages Act 2017. Thank you all.